हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचाही वापर करू शकतात. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे कोका पावडर. मी इथे साधारण 1.5 टेबलस्पून एवढं कोका पावडर टाकलं. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि त्यानंतर 4 चमचे याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची. आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या प्रमाणात 4 चमचे पिठी साखर घेतली आहे. आता याच्यात आपल्याला थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. तर मी इथे साधारण पाव चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलं. त्यासोबतच 3 चमचे आपल्याला इथे तूप टाकायचं आहे. आता तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. तुपाचं प्रमाण हे तुम्ही हे एकजीव केल्यानंतर ठरवू शकता. जर अशी मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं तूप अगदी व्यवस्थित पडलं आहे. आणि जर मूठ तयार होत नसेल तर अजून त्याच्यात 1-2 चमचे तूप ॲड करू शकतात. तर हे पहा, इथे तूप टाकल्यानंतर मी हे थोडं पाणी टाकून थोडंसं घट्टसर असं भिजवून घेते आहे. आपण याचा तयार करणार आहोत चॉकलेट खाकरा. खूप छान लागतो, मुलांनासुद्धा हे खूप आवडेल. त्यामुळे मी सजेस्ट करेल की एकदा तरी तुम्ही हा खाकरा जरूर बनवून पहा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे घट्टसर मळून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण साखर टाकलेली आहे त्यामुळे ही जी कणिक आहे ह्याला थोडेसे तडे जाऊ शकतात. पण काही हरकत नाही, आपण पोळी लाटताना ते कसे मिटवायचे हे पुढे पाहणारच आहोत. आता खाकऱ्यांची कणिक मळून झाली आहे. आपण आता खाकरे बनवायला घेऊ. मी इथे एक छोटा गोळा घेतला आहे. आपले चपाती बनवताना जेवढा आपण गोळा घेतो त्यापेक्षा छोटा घ्यायचा आणि याला छान मळून घ्यायचा. हे पहा, मळून घेतल्यानंतर आता पीठ लावून मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेते. ही पोळी एवढी पातळ लाटायची की आपला उडदाचा पापड असतो ना तेवढी ही पातळ लाटायची. म्हणजे आपला खाकरा खूप छान बारीक असा होतो आणि छान क्रिस्पीसुद्धा होतो. तर इथे मी अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पोळी लाटून घेते. आता ही पोळी लाटल्यानंतर तुम्ही याचे काठ बघू शकताय, थोडेसे हे क्रॅकी वाटत आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एखादी जाळी किंवा एखादी ताटली घ्यायची आणि त्याच्याने हे कट करून घ्यायचे. जेणेकरून आपला जो खाकरा आहे हे सगळे खाकरे एका आकाराचे तयार होतील आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतील. तर मी इथे अशा पद्धतीने एका जाळीने हे छान कट करून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने सगळे खाकरे मी इथे लाटून घेतले. किंवा तुम्ही एक खाकरा लाटून एक भाजला तरी चालेल. आता खाकरा लाटून झाला आहे, हा भाजून घेऊ. खाकरा भाजण्यासाठी सुरुवातीला तवा अगदी मध्यम गरम करायचा, खूप जास्त गरम करायचा नाही. तव्याला सुरुवातीला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं पहिला खाकरा भाजत असताना. त्यानंतर त्यावरती खाकरा टाकायचा आणि लगेचच तो उलटून घ्यायचा. अशा पद्धतीने आलटून पालटून हा खाकरा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे. फार तर तुम्ही त्याला लो टू मिडियम एवढी वाढवू शकतात, पण खूप जास्त वाढवू नका. आता खाकरा छान क्रिस्पी करायचा असेल तर त्यासाठी असे एखादं जाड कापड घ्या आणि ह्या कापडाने अगदी दाबून हा खाकरा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतायत आपला हा जो खाकरा आहे हा इथे छान भाजून झाला आहे. अतिशय छान क्रिस्पी असा हा तयार होतो. शिवाय चॉकलेटची चव आहे त्यामुळे लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो. तर हे पहा, इथे मी हा खाकरा छान भाजून घेतला आहे. हा आपण बाजूला काढून घेऊ. सुरुवातीला जरी हा थोडासा नरम वाटत असला तरीसुद्धा तो थंड झाल्यानंतर छान क्रिस्पी होतो. याच पद्धतीने मी बाकी सगळे खाकरे भाजून घेतलेत आणि तुम्ही ते बघू शकतायत हे खाकरे आता थंड झालेत आणि किती छान कडक क्रिस्पी असे तयार झालेत. मी हा खाकरा तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, अगदी अलगद हाताने तोडला तरी हा छान तुटतोय. हे पहा, अगदी छान क्रिस्पी असा हा आपला चॉकलेट खाकरा इथे तयार झाला आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा. त्यानंतर 5 ते 6 चमचे ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर साधारण पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त तूप टाकायचं. आता हे जे तूप आहे किंवा आपण टाकलेलं मोहन आहे हे बरोबर पडलं आहे की नाही हे कसं समजायचं, तर त्यासाठी तूप टाकल्यानंतर हे तूप आधी पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे तूप पिठाला व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर हलक्या हाताने याची मूठ किंवा लाडू बनवून बघायचा. असं जर लाडू तयार होत असेल तर समजायचं आपलं जे मोहन आहे
किंवा तूप आहे ते अगदी परफेक्ट पडलं आहे. किंवा जर असा लाडू तयार होत नसेल तर मग थोडं तूप अजून ॲड करू शकतात. तुपाऐवजी तेलही वापरू शकतात. आता ह्याच्यात पाव चमचा जिरं टाकलं आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकल्या. ओवा हातावरती चोळून टाकायच्या. त्यासोबतच अर्धा चमचा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतली आहे. कसुरी मेथीसुद्धा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल. अगदी थोडासा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे, साधारण पाव चमचा एवढा. 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे. आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता याच्यात आपण जे काही मसाले ॲड केले ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा एखादा पदार्थ नसेल, म्हणजे जसं की ओवा किंवा मग जिरं, यापैकी जर तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात. आणि जर तुम्हाला काही वाढवायचं असेल जसं की तीळ, ऑरेगॅनो असे काही पदार्थ याच्यात ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकतात. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याची अगदी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. अजिबात सैल कणिक मळायची नाही. हे पहा, मी इथे तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने अगदी घट्ट अशी कणिक मळायची, जसे आपण शंकरपाळ्यांसाठी मळतो. आता आपली इथे कणिक मळून झाली आहे. त्यानंतर आपण आता याचे छान असं क्रिस्पी, ज्याला आपण कर्लीसुद्धा म्हणू शकतो किंवा मग शंकरपाळे म्हणू शकतो, ते बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला. त्याला तेल किंवा तूप लावूनच लाटून घ्यायचं. पिठाचा वापर शक्यतोवर करायचा नाही, कारण आपण हे कणिक ऑलरेडी कडक अशी भिजली आहे, म्हणजे खूप घट्ट आहे, त्यामुळे पीठ लावण्याची आवश्यकता पडणार नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने हा जो गोळा आहे हा मी अगदी बारीक, म्हणजे अगदी पातळ असा लाटून घेते. शक्य असेल तेवढा पातळ लाटायचा. तर हे पहा, मी इथे ही पोळी लाटून घेतली आहे. आपली चपाती असते त्यापेक्षा पातळ अशी ही पोळी लाटायची आणि हा गोळा घट्ट असल्यामुळे सहज आपल्याला पातळ पोळी लाटता येते. आता याचे जे काठ आहे ते थोडेसे क्रॅक झालेत किंवा मग एकसारखा आकार यावा यासाठी इथे मी एका ताटलीच्या साहाय्याने हे कट करून घेते. हे पहा, आता अगदी गोल आपल्याला ही पोळी मिळते. आणि त्याच पद्धतीने अशी एखादी ताटली किंवा एखाद्या जाळीचं माप ठेवलं तर मग आपले हे जे सगळे शंकरपाळे आहेत किंवा कर्ली हे एका आकारात तयार होतात. तर आता ही शंकरपाळे मी इथे कट करून घेते. त्यासाठी एखादी सुरी किंवा मग अशी जी चक्री असते, जे आपण करंजी कट करायला वापरतो, त्याचा वापर आपण इथे करू शकतो. मधोमध असे 2 भाग करायचे आणि त्याच पद्धतीने ह्या एका पोळीचे साधारण 24 भाग होतील एवढे आपल्याला कट करून घ्यायचे. हे कट तुम्ही जेवढे जास्त द्याल तेवढे आपले जे कर्ली आहेत ते छोटे तयार होतील आणि तुम्हाला जर ते मोठे हवे असतील तर हे थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल. इथे मी एका पोळीचे 24 भाग बनवून घेतलेत. आता त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक एक हा भाग असा गोल गोल वळत जायचा. ह्याचा फक्त आपल्याला रोल तयार करायचा आहे, बाकी काही नाही. बाकी आकार अगदी आपोआप तयार होतो. हे पहा किती सुंदर हा आकार तयार झाला आहे, अगदी शंख असतो ना तसा. ह्याच पद्धतीने मी ही जी सगळी पोळी आहे त्याचे हे कर्ली किंवा शंकरपाळे तयार करून घेते. तर आता मी इथे हे सगळे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता हे आपण तळून घेऊ. हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. सुरुवातीला तेल थोडंसं मध्यम गरम करायचं. त्यामध्ये तेलात मावतील एवढे हे जे कर्ली किंवा शंकरपाळे बनवलेत हे टाकायचे, पण खूप जास्तही टाकायचे नाही. हे अगदी व्यवस्थित तळले जायला पाहिजे, कारण आपण त्याचा रोल बनवला आहे. आणि हे जर आपण कमी तेलात तळले किंवा मग खूप जास्त क्वांटिटीमध्ये एकदम तळले तर ते आतून कच्चे राहू शकतात. तर त्यासाठी मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे जे शंकरपाळे आहेत हे तळून घ्यायचे. आणि हे तळत असताना अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आणि हे असे सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकताय, तळत असतानाच तुमच्या लक्षात येईल की हे आता क्रिस्पी झालेत. आणि असं लक्षात आलं की लगेच आपण हे बाजूला काढून घ्यायचे. आता हे बाजूला काढताना पण असे एखाद्या जाळीमध्ये काढायचे, म्हणजे मग हे व्यवस्थित छान क्रिस्पी असे राहतात. हे पहा, आता हे जे शंकरपाळे आहेत हे थंड झालेत आणि मी हे तुम्हाला तोडून दाखवते. तर अगदी छान खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात. हे पहा,
अगदी अलगद हाताने तोडले तरी हे छान तुटत आहेत आणि लहान मुलांना याचा आकार बघूनच हे खावेसे वाटतात. आपण याच्यात मैदा वापरलेला नाही आहे, त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा आहेत. आकार छान असल्यामुळे लहान मुलं आवडीने खातील आणि मोठ्यांनासुद्धा हे चहासोबत म्हणा किंवा मग छोट्या बुकेसाठी म्हणा तुम्ही कधीही हे खाऊ शकतात. तर मग अशा पद्धतीने आपले हे लहान मुलांसाठी स्पेशल असे कर्ली तयार झालेत. इथे मी घेतले आहेत शेंगदाणे जवळपास 1 वाटी. तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, त्यात जवळपास 2 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं आहे. आता ह्या पाण्यात मी टाकते 1 चमचा मीठ आणि आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. आता पाणी उकळलं आहे, याच्यात शेंगदाणे जे आपण कच्चे घेतले होते ते मी टाकून घेते. आता हे शेंगदाणे या पाण्यात बरोबर 5 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे छान उकळले आहेत. शेंगदाण्याचं जे साल असतं त्याला ह्याप्रमाणे सुरकुते आल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि आता पुन्हा 5 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. ह्या सर्व स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत, तेव्हाच आपले शेंगदाणे अगदी परफेक्ट असे बनतील. आता 5 मिनटानंतर हे शेंगदाणे मी चाळणीत काढून घेते, म्हणजे हे जे सर्व पाणी आहे हे निघून जाईल. आता एका रुमालावर किंवा सुती कापडावर हे शेंगदाणे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे आपल्याला खूप जास्त कोरडे करायचे नाही आहेत, फक्त 5 मिनटं आपल्याला हे पसरून ठेवायचे आहेत. आता इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ती जुनी किंवा नवीन कढई इथे वापरू शकतात. आता ह्या कढईत 1 ते 1.5 वाटी मी मीठ घेतलं आहे. तर हे मीठ मी याआधी पण केकसाठी आणि फुटाणे वगैरे बनवण्यासाठी वापरलेलं आहे, तेच मीठ मी इथे वापरते. हे मीठ वापरून झालं की त्यानंतर गार करून एखाद्या डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे आपल्याला पुढच्या वेळी पुन्हा असं काही बेक करायचं असेल किंवा भाजायचं असेल त्यासाठी हे आपण वापरू शकतो. तर हे मीठ मी ह्याप्रमाणे सतत हलवत असं गरम करून घेतलं आहे, जेणेकरून हे सगळ्या साईडने व्यवस्थित गरम होईल. तर आता इथे मीठ व्यवस्थित गरम झालं आहे. त्यानंतर इथे मी ह्या मिठात मावतील एवढे शेंगदाणे टाकून घेतलेत. त्यानंतर ह्याप्रमाणे सतत आपल्याला हे शेंगदाणे मिठात परतून घ्यायचे, जेणेकरून ते छान भाजले जातील. तर सुरुवातीला मीठ हे शेंगदाण्यांना चिटकेल, कारण शेंगदाणे ओलसर आहेत, पण जसे जसे हे शेंगदाणे भाजले जातील तसे हे मीठ पण निघत जाईल. एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हे शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवर भाजायचे नाही, नाहीतर हे कडवट होतील आणि करपतील. आणि ह्याप्रमाणे मी सतत हलवत हे शेंगदाणे भाजून घेते. तुम्ही बघू शकताय शेंगदाण्यांचा रंग आता बदललेला आहे आणि त्याला जे चिटकलेलं मीठ होतं ते पण आता निघून गेलं आहे. ह्याप्रमाणे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर हे आता किती भाजायचे हे आपल्याला भाजताना बरोबर लक्षात येतं. हे शेंगदाणे खरपूस व्हायला लागतात. इथे मी तुम्हाला दाखवते, हे शेंगदाणे छान भाजले गेलेत. ह्याप्रमाणे शेंगदाण्याचं साल काढून बघायचं, अगदी हलक्या हाताने हे साल निघतं, म्हणजे आता आपले शेंगदाणे इथे परफेक्ट भाजले गेलेत. हे मी झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेते, जेणेकरून जे मीठ आहे ते झाऱ्यातून खाली निघून जाईल आणि शेंगदाणेच फक्त वरती राहतील. किंवा मग तुम्ही हे डायरेक्ट चाळणीतून चाळून घेऊ शकतात. आता हे सगळे शेंगदाणे मी बाजूला काढून घेतलेत आणि यानंतर जे माझे राहिलेले शेंगदाणे होते तर ते मी पुन्हा भाजून घेते. तर अशा पद्धतीने हे खारे शेंगदाणे घरच्या घरी तयार झालेत. पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलंय 2 कप गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यात सुद्धा हा पदार्थ बनवू शकतात. त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा, पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी. आता चवीपुरता मीठ टाकलं. 1 चमचा मी इथे तूप टाकून घेतलंय. हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलंय. जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर 3 चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या. तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं. संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं. चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची. मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अजिबात सैल गोळा मळायचा नाही. आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही इथे छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे, अजिबात सैल ठेवलेली नाही आहे.
तर आता कणिक मळून झाली आहे, यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपले हे जे कणिक आहे हे व्यवस्थित सेट झाले आहे. आता पुन्हा याला 2 मिनिटं मळून घेऊ. आता ह्यावेळी हे कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हात सुद्धा लावू शकतात. तर हे पहा, मी ही कणिक पुन्हा 2 मिनिटं मळून घेतली. आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा. हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही, थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, आपली चपाती असते, चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली. आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं. हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा, म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो. आता त्यावरती पुन्हा कोरडं पीठ भुरभरून घ्यायचं. आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते. त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट. आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात. हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला. आता यातला एक गोळा घेतला आणि बघा, बोटांच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा, म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे. आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे. तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते. खूप सुंदर दिसतात. हे पहा, तुम्ही बघू शकतायत, अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात. आता पुरी लाटून झाली, या तळून घेऊ. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल हलकं गरम झालं की यात या पुऱ्या सोडायच्या. तेल अगदी कडकडीत गरम करू नका, मध्यम गरम तेल ठेवा, त्यात पुऱ्या सोडल्या. आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरती सुद्धा तळू नका. मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात. आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या बाजूला काढून घेऊ. ह्या पुऱ्या काढताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा. आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते. लक्षात असू द्या, पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम वरती ठेवायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात. फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा. इथे मी एका कढईमध्ये 100 ग्रॅम मखाने घेतले. हे मखाने आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस होतील इथपर्यंत भाजून घ्यायचे. हे पहा, मखाने छान खरपूस असे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता हे मखाने बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून घेतला. त्यानंतर पाव वाटी मी इथे शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे या तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून झाले की त्यात फुटाणा डाळ टाकून घ्यायची आहे. पाव वाटी ही फुटाणा डाळ आहे. फुटाणा डाळ तळून झाली की त्यात थोडेसे खोबऱ्याचे काप टाकायचे. खोबऱ्याचे काप आणि हे सगळे जिन्नस अगदी छान व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून झाले की त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बॅडगे लाल तिखट किंवा साधं तिखट टाकलं तरी चालेल, चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं एकजीव करून घेतलं. आता याच्यात जे आपण मगाशी मखाने भाजून घेतलेले होते ते टाकून घेतले. हे या तेलामध्ये अगदी एकजीव करायचे. आवश्यकतेप्रमाणे आपण ह्याच्यात मुरमुरे टाकू शकतो. तर मखाण्यांबरोबर ह्याच्यात मुरमुरे टाकले तरी सुद्धा चालेल किंवा मुरमुरे नाही टाकले तरी पण चालेल. मुरमुरे टाकल्यानंतर मी हे मखाने भाजून घेतले आणि हा चिवडा तयार झाला.